नमस्कार. शहरातल्या खड्ड्यांची जी काही दुर्दशा झालेली आहे, त्याने आज चौथा बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसात पावसाची रिपरिप तर चालू आहेच आणि त्यामुळे जी रस्त्यांची कामं चालू आहेत, तिचा तर फार विचका झालाच आहे. परंतु खड्डे आणखी वाढत चालले आहेत आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानंतर त्याचा अंदाज न आल्यानं दुचाकी, 3 चाकी, 4 चाकींचे दररोज असंख्य अपघात होत आहेत. या अपघातात चौथा बळी काल गेलाय. यापूर्वीच्या 3 बळ्यांमध्ये एक माजी सैनिकही आहे. देशाचं रक्षण करता करता खड्ड्यांनी आपल्या जवानाचा बळी जावा यापुरतं दुःख ते कोणतं. काय करतंय आपलं प्रशासन, काही कळायला मार्ग नाही. परवाही आपण या विषयावर बोललोय. आपत्कालीन व्यवस्था असा एक विभाग असतो महापालिकेमध्ये. ते नेमके काय करतायत? संपूर्ण नाशिक खोदून ठेवलेलं आहे. अनेक ठिकाणी कामं पूर्ण होत आली असं सांगितलं जातंय. प्रत्यक्षामध्ये अत्यंत विछिन्न अशी अवस्था आहे आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसतोय. अनेक लोक जीवानिशी जात आहेत, अनेक जायबंदी होत आहेत. याची कुठली जाण ना सरकारला आहे, ना प्रशासनाला आहे, ना महापालिकेला आहे. सिंहस्थाच्या नावाखाली जे काही कथित विकासाचं कामं चालली आहेत, त्यानं नाशिक शहराच्या आरोग्याचं मातेरं केलंय. परवाच्याही पॉडकास्टमध्ये आपण बोललो की जिथं रस्त्याची कामं चालू आहे तिथं काही फलक लावा, काळजी घ्या. जसं पोलीस खात्यानं ट्रॅफिक वॉर्डन नेमलेत, तसे काही रोजंदारीवर लोक घ्या. लोकांना योग्य तो मार्ग सुचवा. परंतु काहीच करायला तयार नाही आपण. आणि रोज डिंग्या पिटतायत. कामं इतके पुरी झाली, तितकी पुरी झाली. लोकही अगदी शांत आहेत. नाशिककरांनाही काही पडलं नाही या सगळ्या गोष्टीचं. आमच्या आमदारांना SIR मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. लोकांनी आपापले मतदाराचे फॉर्म भरावे, त्याच्यासाठी त्यांचं जीवाचं रान चाललंय. परंतु दुसरीकडे हेच मतदार तुमचे मरतायत, त्यांच्याबद्दल कोण पाहणार? जागे व्हा कधीतरी. महापालिकेनं थोडं गांभीर्यानं हा विषय घ्यावा. दिवसेंदिवस लोकांचा या सगळ्या व्यवस्थेवरच विश्वास उडायला लागलाय. याचं रूपांतर आणखी कशात होऊ द्यायचं नसेल तर आत्ताच रस्त्यावर उतरायला हवं. जिथं खड्डे आहेत ते बुजवण्याची तत्परता दाखवायला पाहिजे. तात्पुरता बंदोबस्त केला पाहिजे अनेक ठिकाणी. मला असं वाटतं की झालं ते आता खूप झालं. आता तरी पालिकेनं जागं व्हायला पाहिजे. नमस्कार.